बहिणींनो, कशा आहेत? बऱ्या आहेत का? मी पण बरे. रक्षाबंधनला गेले होते काल, आताच आले. म्हणलं नाही का, पहिलं बहिणींना सकाळ धरून व्हिडिओ केला नाही, काय नाही. पाहुणीच्या घरातून एक व्हिडिओ केला तर ते पण बरोबर नव्हता. म्हणलं काहीतरी पाठवायला पाहिजे म्हणून शिने पाठवलं बघा. तर मग आता म्हणलं घरी आल्यावर बहिणी बरोबर बोलावं. माझं दुसरं काम सोडून शिने मी बसले बघा तुम्हाला बोलायला. लाईट कर जा माझ्या ह्याच्यावर, व्हिडिओवर लाईट कर जा. लाईट कर जा बहिणींना, लाईट कर जा. आता बसले निवांत आहे बघा. बसता येणार ना पायामुळं, नाही का, पायामुळं बसा येणार. म्हणलं पहिला बहिणीला व्हिडिओ पाठवा, काढते आणि लगेच म्हणलं पाठवते बहिणीला व्हिडिओ. गाडी नाही, मोटर नाही, काय नाही. अहो मी हे बघा पहिलं तिकडं भावाच्या घरी गेले. भावाच्या घरी गेले रात्रीचं बघा 11 वाजले असताना. आणि ती 11ला मी किती 11 का किती वाजल्या मला नाही बाबा माहित नाही. आपण काय टाइमच बघत नाही. टाइमच आपल्याला समजतच नाही तर काय टाइम बघायचा आहे. तर मग जेवण खावणं केले आणि झोपलं आपलं तिथं झोपलं. आणि हे बघा सकाळी नाश्ता पाणी करून हे बघा लय उशीर झाला. तर मग जरा म्हणलं आता थांबावं, एखादा व्हिडिओ कसला तरी पहिल्याचा कालचा रक्षाबंधनचा सकाळचा बघून व्हिडिओ कसला तरी टाकला. तिथंच बसून तिथलंच आपलं हे घेतलं, नेट घेतलं आणि टाकला व्हिडिओ. ह्याच्यात काय नसतं बी ना, काहीच नसतं ह्याच्यामध्ये, काहीच नाही टाकत. ते बाजूमध्ये वायफाय आहे ना, तर तिथूनच वायफाय घेऊन आम्ही टाकतो व्हिडिओ आणि तिथूनच बघत आहे आपलं. तर मग म्हणलं आता आले तर पहिलं व्हिडिओ टाका. भावाने हे बघा 2000 साडीला दिले. भावाने माझ्या 2000 रुपये. म्हणला काय बी घे बाई तू. 2000 रुपये साडीला दिले. पैशाचं काय हो, पैसे मी तर त्यांना नाही का, मी म्हणणार होते तुम्हीच बाबा तुम्हीच कपडे घ्या, तुम्हीच कपडे घ्या. परी म्हणलं तसा राग येईल ना, म्हणते की आम्ही तुला दिलं, तुझ्या ताटामध्ये टाकलं आणि आपण बहिणीनं वापस दिलं. बहिणीच्या मनात काय राग होता का काय? नाही भावानं राग नाही. की म्हणलं मला बी कधी करणं होत नाही, काय नाही. कधी पूजाला कपडे घेतले होते तर म्हणलं आता एरिता काय असलं तर माणूस करतंय. आता काहीच नाही त्यांचं बी करायचं. तर म्हणलं जाऊ दे, माझं लई दिवसांनी नाद आहे की भावाला माझ्या कपडे घ्यायचे. दिसावी ना अहो बहिणीनं, दिसावी ना. तर म्हणून म्हणलं बाबा त्यांना म्हणावा त्या पैशाचे तुम्ही कपडे घ्या. तरी म्हणलं त्यांना राग येईल म्हणून मी काहीच नाही म्हणलं जाऊ दे. एखाद दिवशी नाही का, एखाद दिवशी आपणच म्हणलं पैसे थोडे जमा झाले तर त्याला म्हणावं बाबा घे, तुझा कपडा घे आणि शिवायला टाकते. शिवूनच घालते ना भाऊ माझा कपडे, शिवूनच घालते या. तर म्हणलं एखाद दिवशी आपण गेलं ना, आता दिवाळी बी आली या, म्हणलं दिवाळीच्या भाण्याने म्हणलं त्याला एखादा ड्रेसच घेऊन द्यावा. पैसे दिल्यावर माणूस तर काही घेत बी नाही ना, म्हणून म्हणलं एखादा ड्रेसच घ्यावा म्हणलं त्याला. आता दिवाळीच्या आधीच म्हणलं 15 दिवसांनी देऊ, म्हणजे मग शिवायला भेटन. आता दुसरं तरी कोण काढणार हो. आता एक बहीण 2 बहीण तर लांब आहे तिकडं गावाला, एक बहीण ह्या साईडला, एक बहीण त्या साईडला, मध्ये मी. मग म्हणलं जाऊ द्या माझ्या भावाला. आता मी रक्षाबंधनचाच विचार केला होता, पण नाही माझ्याच्याने घडलं. तर मग आता म्हणलं दिसणार नाही ना बघा मोबाईल, म्हणजे टीव्हीवर मग दिसत नाही ना बरोबर. नुसतं मुंडकं दिसतंय वाहणारासारखं. हे बघा मग बोलायला ना उगम वाहणारासारखं, एवढं होट एवढं नाक असं
व्यवस्थित दिसलं तरच बरं वाटतंय ना. व्यवस्थित दिसतं तर तुम्ही बघता ना. म्हणून असं सारायला लागले मोबाईल, असं पलकड पलकड पलकड. तर मग म्हणलं बाई, रक्षाबंधनला झालं नाही, माझ्या भावाला घडलं नाही द्यायला, ऐको दुखायला लागले. तर मग म्हणलं आता आली आहे दिवाळी, जाऊ दे म्हणलं दिवाळीच्या साईडला, दिवाळीच्या मध्यंतरी म्हणलं देवा म्हणलं एखादा ड्रेस घेऊन, म्हणजे 15 दिवसात शिवून देते त्याला, माझ्या भावाला. मला माझ्या भावाला करू वाटते हो, परी नाही का. काय माहिती, मी कधी पैसे पण येत नाहीत ना. आले पैसे लोकांचं कर्ज काढ, आले पैसे लोकांचं देणं दे, याजाचं ह्याचं त्याचं, हेच माझ्या पाठीमागं हे बघा. आणि दवाखान्याचा जाळ करावं लागते माझ्यासाठी. आता किती 10 वर्ष झाले माझ्यासाठी दवाखाना करते मी. कधी जिंदगीत दवाखाना केला नव्हता. म्हणून मग माझ्या भावाचे कपडे राहिले. माझा लय दिवसाचा नाद आहे, भावाला कपडे घेईन, भावाला कपडे घेईन. आणि माझ्या पसंतीचं घेतलं ना तरच मला बरं वाटते. मी माझ्याच हाताने, पहिलं माझ्याच हाताने, लागण्याच्या पहिलं माझ्याच हाताने त्याला कपड्याला तर घ्यायचे ना, माझ्याच हाताने घ्यायचे. तर म्हणलं नाही का, आता त्याच्या टायमाला माझ्याच त्याच्या पोराचं लग्न होतं ना माझ्या भाषेचं, तर माझ्या पसंतीनं चांगला ड्रेस घेतला होता मी. आणि मग आता ह्याच्या टायमाला बी आमच्या भाऊजीला बी साडी घेतली आणि त्याला बी ड्रेस घेतला. त्यांची पूजा का काय होतं ना, काय तरी होतं वाटतं. तर मग तवा एक ड्रेस घेतला आणि पोराच्या लग्नात त्यांच्या. माझ्या पसंतीनं असलं नव्हतं मला बरं वाटते भावासाठी माझ्या. आणि गावाकडचं तर बिचारायला काहीच नाही. आता त्याला पण घ्यायचा बिचारा, दुखण्या भाण्यातून उठलाय माझा भाऊ. मला एवढा बिमार पडला, मला जायला पण भेटलं नाही. सगळे लोक पाहुणे बघून गेले, मला नाही जायला भेटलं. बिचारा 2 टाइम मरणाच्या दारातून उठलाय. दोन्ही पण टाइम मी नाही गेले, सगळे बघून आले. मला कळत नाही ना यायचं नाही. मी घाबरते ना जायला यायला, एकलीला एकलं जायला यायला मी घाबरते. मला भीती वाटते, ते दुखते ना माझं रात्रीचं, म्हणून मी पाऊल नाही उचलत एकलं कुठं जायला. म्हणून म्हणलं नाही का, त्या पण भावाला घेईन आणि ह्या पण भावाला घेईन. ते भावाला कसं, माझा भाऊ जरा असं उंच विंच आहे ना, जरा थोडसा हे, तर त्याला जरा जास्त कपडा लागतंय. आणि ह्याला आपलं हे माझ्यासारखाच, हे भाऊ माझ्यासारखाच आहे. काय रडायलाच येत आहे, काय करावं. खरं आहे ना म्हणून रडा येत आहे. खोटं नाही सांगत ना मी काय पण. मला भावासाठी लय रडा येते का, आता माझा भावावर लय जीव होता. मी माझा संसार मी बघत नव्हते, नुसतं मी भाऊ 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 करायचे. तर मला त्यांना दुःख झालेलं, मी बरं त्यांच्या समोर नाही जात, मी त्यांच्या समोर नाही जात. पण नाही का असं ऐकलं ना, मला एवढं मला लय दुःख होत. बरं त्यांना काय माहिती, त्यांना काय माहिती मला दुःख होतंय ते, नाही का. त्याला बहिणींना जाऊ द्या, मोठा इडव झालाय. ठेवते मी आता. मी तर कवर बी सांगितलं ना, माझं कधीच संपणार नाही. म्हणून माझ्या कहाणीचे मी वाटत जात नाही, माझी कहाणी सांगतच नाही. म्हणून मी काय सांगतच नाही. तुम्हाला असं वाटतं मी रडते, माझ्या बहिणी रडत्यात. काय माहिती माझं काय घरचं कहाणी सांगायचं झालं ना, मला लय रडायला येत आहे. आणि तू ते ऍड करा.